गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंनी मोठा दणका दिलेला आहे। सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएनं कारवाई केली आहे। सिया गोयलच्या वडिलांचं पुण्यातील मार्केट यार्ड या परिसरामध्ये दुकान असून त्यांच्या दुकानातील माल निकृष्ट दर्जाचा असल्याचा एफडीएचा आरोप आहे आणि त्याच अनुषंगाने आता एफडीएनं ही मोठी आणि महत्त्वाची कारवाई केलेली आहे। सर काय सांगाल, कुठल्या मार्केट यार्डवरील दुकानावर जी आहे ती कारवाई करण्यात आली, काय काय त्यामध्ये मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आला आहे? तक्रारीच्या अनुषंगानं अन्न सुरक्षा अधिकारी आणि संबंधित एरियाचे सहाय्यक आयुक्त यांनी तपास केलेला आहे। तपासादरम्यान सदर ठिकाणी विहित अन्न परवाना नसल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे सदर ठिकाणी व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच त्या ठिकाणाहून 4 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेले असून त्यामध्ये प्रामुख्याने लेबल त्रुटी आणि भेसळीचा संशय असल्यामुळे ते घेण्यात आलेले आहेत। विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर पुढील कारवाई करण्यात येईल। काय कारवाईचं स्वरूप काय असू शकते? यात जर भेसळ आढळली किंवा विना परवाना व्यवसाय करण्याचं तर काय तरतूद आहेत कायद्यामध्ये? अन्न सुरक्षा कायदा कलम 63च्या अनुसार विना परवाना अन्न व्यवसाय केल्यास 10 लाख रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे। आणि तसेच जर सबस्टँडर्ड क्वालिटीचं फूड सेल केलं तर त्या केसेसमध्ये 5 लाख रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे। आणि अन्न पदार्थ समजा अनसेफ खाण्यास अयोग्य अशा पद्धतीने असतील तर त्यामध्ये अगदी इम्प्रिझनमेंटच्याही तरतुदी त्यामध्ये आहेत। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। आता